हीच ती जागा आणि हेच ते ठिकाण जिथे मी माझा पहिला व्हिडिओ शूट केला होता. म्हणजे या हेतूने की तो मी पोस्ट करेन, पण माझी कधी हिम्मतच झाली नाही तो व्हिडिओ पोस्ट करायला. आणि आज थोडीशी हिम्मत करून हा मी व्हिडिओ पुन्हा शूट करते त्याच ठिकाणी. तर नमस्कार, मी निकिता गणेश भोईर. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि आत्ता मी उभी आहे जव्हार शहरामध्ये. तर जव्हार पर्यटन शहरात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तुम्हा सर्वांना माहीतच असेल आपलं जव्हार मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. तर सर्वात प्रथम आपण जय विलास राजवाडा पाहतोय. तुम्ही जर रिक्षा किंवा कारने आलात तर तुम्हाला तुमची गाडी अर्धा किलोमीटर आधीच ती पार्क करावी लागेल. पण जर का बाईकने आलात तर बरोबर राजवाड्याच्या समोर म्हणजे काही अंतरावर तुम्ही ती पार्क करू शकता. जय विलास पॅलेस, ज्याला राजबारी असेही म्हणतात, हे महाराष्ट्रातील जव्हारमधील सर्वात प्रमुख ऐतिहासिक ठिकाण आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला राजा यशवंतराव मुकणे यांनी बांधलेले हे मंदिर जव्हार संस्थानातील मुकणे शासकांसाठी शाही निवासस्थान म्हणून काम करत असे. सायनाईट दगडापासून बांधलेला हा राजवाडा पाश्चात्य आणि भारतीय स्थापत्य शैलीचे मिश्रण करतो. त्यातच तो गुलाबी दगडाच्या दर्शनी भागासाठी ओळखला जातो. हा राजवाडा एका टेकडीवर वसलेला आहे, जे विहंगम दृश्य देते आणि हिरव्यागार बागांनी वेढलेले आहे. हा राजवाडा मुकणे राजवंशाच्या समृद्ध इतिहासाचा पुरावा आहे, ज्यांनी शतकानुशतके जव्हारवर राज्य केले. तर मला सुद्धा ही गोष्ट माहीत नव्हती की मुकणे राजघराण्याचे प्रथम शासक जय बाजीराव मुकणे यांनी आपल्या डहाणूतील महालक्ष्मी मंदिर बांधले. जव्हार संस्थानाची स्थापना करणारे जयदेवराव म्हणजेच जय बाजीराव हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. 14व्या शतकात जय बाजीराव मुकणे यांनी प्रथम या संस्थेची स्थापना केली. जवळपास त्यांनी 600 वर्षे या संस्थेवर सत्ता केली. तर या राजवाड्याच्या वास्तुकला, उद्याने हे पर्यटकांना खूप जास्त आकर्षित करते. तुम्ही सुद्धा हा राजवाडा नक्कीच बघितला पाहिजे. आता येथून पुढे आपण पुढच्या ठिकाणी जाऊया. होय, तर आपण आता जातोय शिरपामाळ येथे, जे जव्हार शहराजवळील धरमपूर पाड्यामधील एक पर्यटन स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 31 डिसेंबर 1664 रोजी जव्हारमधील शिरपामाळ येथे भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मराठा सैन्यांसह येथे आले होते. जव्हारमध्ये ते विक्रमशाह मुकणे यांना भेटले. पुढे त्यांनी एकत्रितपणे सुरतेवर आक्रमण केले. शिरपामाळ हे छत्रपती शिवाजी महाराज आणि विक्रमशाह यांच्या भेटीचे ठिकाण होते आणि तेव्हापासून ते एक ऐतिहासिक स्मारक बनले. स्मारकाच्या मागच्या बाजूला तुम्ही दूरवर नजर टाकली तर तुम्हाला हा सुंदर निसर्ग पाहायला मिळेल. समोर जो पाणी तुम्हाला दिसतोय ते दुसरं काही नसून आपलं खडखड धरण आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच तिकडे निघूया. तर अशी नागमोडी वळणे घेत आपण जातोय धरणाकडे. तर आत्ता मी आली आहे जव्हारमधील खडखड डॅमवरती. हाला तर पाणीच नाहीये. हो, कारण मी आली आहे उन्हाळ्यात. पावसाळ्यात तिथे भरपूर पाणी असतं. हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय याच रस्त्याने आपण वर जातोय, जेणेकरून आपल्याला धरणाचे पाणी पाहता येईल. तर आता मी खडखड डॅमवरती आहे, चला पाहूया. हे धरण आपल्या जव्हार तालुक्यात स्थित असून ते एक प्रसिद्ध मानवनिर्मित आणि पावसाळी पर्यटन स्थळ आहे. या धरणाचे पाणी अतिशय थंडगार आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेले हे धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरून वाहते. या काळात आजूबाजूला घनदाट हिरवळ पाहायला मिळते. हे धरण जव्हार शहरापासून साधारणपणे 11 किलोमीटर अंतरावर खडखड या गावात आहे.
तर कसं वाटलं तुम्हाला? मला तर या गरमीमध्ये खूप थंडावा वाटला. खूप जास्त भूक लागली आहे, तर आता जेवणाची सोय करायला हवी आपल्याला. तर हा बघा, बाजूला असं मस्त पाणी वाहतोय छोट्या झऱ्याचा, आणि तिथेच आपण आता काहीतरी खाऊया. आपलं जेवण म्हणजे आपण आता मॅगी बनवतोय. मॅगी नाही, सॉरी, यिप्पी बनवतोय. म्हणजे आपलं हे पातेलं काळं नको व्हायला. मॅगी इथे पडते. आपली यिप्पी आता रेडी होत आहे. ती खाल्ल्यानंतर आपण पुढच्या ठिकाणी जाऊया. तर व्हिडिओमध्ये हे जे दादा तुम्हाला दिसत आहेत, ते पिण्याच्या पाण्यासाठी बघा किती मेहनत घेत आहेत. आपण आपल्या घरी ॲक्वा किंवा नळाचे पाणी पितो, पण जव्हारमध्ये तसे नाही. जव्हारमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी खूप जास्त अंतरावर जाऊन ते पाणी आणावं लागते. जेवण झालं, थोडा आराम झाला, आणि आता थंडगार पाण्याने थोडं फ्रेश होणार आणि जाणार आपण आता सनसेट पॉईंटला. हनुमान पॉईंट हे एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी असलेले प्राचीन हनुमान, काट्या मारुती मंदिर आणि विहंगम दऱ्या यांमुळे हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथे असलेला देवकोबाचा कडा हा सुमारे 500 फूट खोल आहे. या पॉईंटवरून दिवसा शहापूर महालूचा ऐतिहासिक किल्ला स्पष्ट दिसतो. तसेच येथून जयविलास राजवाड्याचे विस्मयकारक दर्शनही होते. आत्ता मी आहे सनसेट पॉईंटला, श्री काट्या मारुती मंदिर जव्हार. तुम्हाला गाणी ऐकायला येतच असतील. सनसेट पॉईंटला पोचली आहे आणि मी बसली आहे स्कूटीवर. स्कूटी तर चालवता येत नाही. हॅलो हॅलो हॅलो. आय लव जव्हार. तर चला जाऊया सेल्फी पॉईंटला. माझ्यासारखेच खूप सारे लोक इथे आली आहेत सनसेटसाठी, आणि म्हणजे इथे इकडचा निसर्ग, वातावरण, शांत वातावरण बघायला. परतीचा प्रवास हा आपला कॉफी सोबत होणार आहे. तर कॉफी घेतल्यानंतर आपण लगेच घरी निघतोय. लगेच आग पेटून आता आपण कॉफी बनवतोय. तर कॉफी पिल्यानंतर आता आपण घरी निघतोय. तर माझी जव्हारची ही 1 डे म्हणजे एका दिवसाची ट्रिप कंप्लीट झाली आहे. तर आता भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.